नमस्कार प्रेक्षकांनो. झी मराठी वाहिनीवरील नवरी मिळे हिटलरला मालिकेतून एजे म्हणजेच अभिनेता राकेश बापटची खरी कहाणी. राकेशचा जन्म 1 सप्टेंबर 1978 रोजी अमरावती जिल्ह्यामध्ये झाला. त्याने MBAमध्ये आपले पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय आणि प्रोफेशनली अभिनय करायचा त्याचा विचार नव्हता. पण गंमत आणि कुतूहल म्हणून तो ऑडिशन द्यायला लागला. पुढे मिस्टर पुणे सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेत तो जाहिरातीमध्ये काम करू लागला आणि यातूनच त्याला तुंबीन हा चित्रपट मिळाला. मात्र चित्रपटानंतरचे त्याचे काही चित्रपट फ्लॉप गेले, त्यामुळे काही काळ त्याच्याकडे काम नव्हतं. अशातच त्याला 7 फेरे सलोनी का सफर ही पहिली मालिका मिळाली. या मालिकेनंतर त्याने अनेक चित्रपट व मालिकांमध्ये देखील काम केलं. त्यानंतर 2011 मध्ये राकेशने अभिनेत्री रिद्धी डोंगरा सोबत लग्नगाठ बांधली. मात्र काही वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तो बिग बॉसच्या OTTमध्ये दिसून आला आणि आता तो एजेच्या भूमिकेत झळकत आहे. तर तुम्हाला याची भूमिका म्हणजे याचा अभिनय आवडतो का ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.